नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या लाडक्या YouTube चॅनल थॉट्स मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, की जसा भाग 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की युक्रेन आणि रशियामध्ये कशा प्रकारचा तणाव आहे आणि त्याची कारणे जी आहेत ते कारणे मी तुम्हाला स्पष्ट केली होती। आता विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणकोणते पॉइंट्स सांगणार आहे त्याकडे एक वेळ लक्ष ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, की या दोन देशांमध्ये कोणता देश पॉवरफुल आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फर्स्ट पॉइंट, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की रशिया युक्रेनवर का अटॅक करत आहे, कारण की याचा सुद्धा डेमो जो आहे तो मागच्या व्हिडिओ मी सांगितला होता। थोडी माहिती या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की पुतिन कोण आहे, की पुतिन जो राष्ट्राध्यक्ष आहे रशियाचा तो का असं करत आहे, ती पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच युक्रेनने किती वेळा भारताला सपोर्ट केलेला आहे आणि कशा प्रकारे युक्रेनचे आणि भारताचे संबंध आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल। जसे तुम्हाला रशियाचे आणि भारताचे संबंध माहिती आहे त्याच प्रकारे तुम्हाला युक्रेन आणि भारताचे संबंध जे आहे ते भरपूर लोकांना माहिती नाही, तर ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यानंतर की या दोन परिस्थिती पाहून भारताच्या लोकांना किंवा भारतातील जी जनता आहे त्या जनतेला काय म्हणजे लक्षात ठेवायचं आहे आणि जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला सुद्धा काय लक्षात ठेवायचं आहे, हे सगळे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, की लक्षपूर्वक व्हिडिओ भरपूर कमी मिनिटाचा राहील, पण त्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती राहील, ती माहिती तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं राहणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, की अशीच माहिती जी आहे ते माहिती घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, की हु इज पॉवरफुल, कोण पॉवरफुल आहे हो, रशिया पॉवरफुल आहे की युक्रेन पॉवरफुल आहे सगळ्यांना माहिती आहे, पण काही असे लोक आहे की ज्यांना अजूनपर्यंतही माहिती नाही की पॉवरफुल कोण आहे। तर मित्रांनो, पॉवरफुल म्हटल्यापेक्षा की कोणाकडे काय आहे हो, तर पॉवरफुल म्हटलं म्हणजे या शब्दाचा अर्थच जे आहे ते पॉवरफुल कशाला। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारतामध्ये आले होते तेव्हा त्यांच्या सुद्धा हातात एक बॅग होती, ते बॅग म्हणजे कसे राहते, काय राहते ते सुद्धा समजून घ्या। त्या बॅगच्या अंदर काय राहते, तर विद्यार्थी मित्रांनो, ती बॅग जे राहते ती बॅग पूर्ण अणुबॉम्ब जे आहे ते अणुबॉम्ब हँडल करत असते। तर लक्षात ठेवा की पुतिनकडे सुद्धा ती बॅग आहे, त्या बॅगच्या मार्फत पुतिन पूर्ण त्याचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोल ठेवत असतो। त्यामध्ये अणुबॉम्ब सुद्धा ते पूर्ण कंट्रोल अणुबॉम्बचं सुद्धा त्यामध्ये असते। तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बटन असतात ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता की कशा प्रकारची ती बॅग राहते, त्यामध्ये कोणकोणते व्हाईट रेड कसे बटन राहतात आणि त्या बटनच्या मार्फत पूर्ण हँडल ते केलं जात असते। तर मित्रांनो, पुतिन तुम्हाला माहिती आहे की पुतिन किती पॉवरफुल आहे। पुतिन 2000 साली निवडून आला, 2009 मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, पुतिन 2000 साली निवडून आला, त्यानंतर 2009 पर्यंत आपण आलो आणि तिथं व्हिडिओ जो आहे तो त्याचा टाइम झाला होता, त्यामुळे पुढचे प्रोसेस जे आहे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तर 2000 साली पुतिन जे आहे ते पुतिन राष्ट्रपती झाले, 2004 साली परत पुतिन राष्ट्रपती झाले, दोबारा निवडून आले। त्यानंतर मित्रांनो, की 2009 साली असं राज्यघटना होती रशियाची की त्यानुसार एक व्यक्ती तिसऱ्यांदा पंतप्रधान राष्ट्रपतीसाठी उभा राहू शकतो, कारण की तुम्हाला माहिती आहे की इतर देशात राष्ट्रपतीची पॉवर असते, आपल्या देशात पंतप्रधानाची पॉवर असते तेवढी। तर राष्ट्रपतीसाठी ते उभे राहू शकले नाही, त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारलं आणि पंतप्रधान झाले 2009 साली। त्यानंतर 2012 साली परत राष्ट्रपती झाले, 2012 साली सुद्धा राष्ट्रपती झाल्यानंतर 2016 साली परत झाले आणि 2000 साली सुद्धा, म्हणजे अखंड अजून चालूच आहे, अजून कोणताही त्यामध्ये त्यांचा बदल जो आहे तो बदल पाहण्यात आलेला नाही आणि अजून किती वर्ष आहे ते सुद्धा आपल्याला माहिती पडेल। मागेच त्यांनी पुतिन यांनी एक दावा सुद्धा केला होता की 2051 पर्यंत मी राहणार आहे, म्हणजे 2051 पर्यंत सुद्धा मर्यादित लोक राहतात की नाही, परंतु दावा सुद्धा त्यांनी असा केला होता। तर दावे करतच असतात, दाव्याचा काही त्यामध्ये सहभाग नाही आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा की जो आपला पुतिन जे आहे पुतिन खूप पॉवरफुल आहे आणि पुतिनांनी भविष्याचा विचार करून जे आहे ते भविष्याचा विचार करून कुठेतरी आता हे पावलं उचलेले आहे। तर मग असाच विचार करत असताना जर रशिया जे आहे तर रशिया जर युक्रेनवर अशा प्रकारचा जर हमला करत असेल किंवा अशा प्रकारची जर कोणीही देशाचं न ऐकता जर ते दडपशाहीने मार्गाने करत असेल तर सुद्धा भारत सुद्धा पाकिस्तानसोबत असं करणार आहे का, हा सुद्धा विचार आता भविष्यामध्ये काही लोकांच्या मनात येऊ शकतो की जशा प्रकारे रशिया हा युक्रेन हडप करत आहे, कशा प्रकारे युक्रेनवर ते जशा प्रकारचं त्यांनी युद्ध केला तर त्यामध्ये कोणीही बोलत नाही आहे। नाटो आणि जो बायडन यांनी सुद्धा स्टेटमेंट दिला आहे की आम्ही जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष त्या राष्ट्राध्यक्षाला आम्ही सहमती देऊ किंवा त्यांना सुख सलामत आम्ही बाहेर काढू। मात्र त्यांनी अजूनपर्यंत कोणी फोर्सेस जे आहे त्या फोर्सेस डिक्लेअर केल्या नाही की आम्ही तिथे फोर्स पाठवू की काही पाठवू, हे सुद्धा युक्रेनच्या राष्ट्रपती यांनी सांगितलं आहे की तुम्ही कशा प्रकारे आम्हाला सहानुभूती देताय, फक्त तुमचं आम्हाला सैन्य बळाची गरज आहे, आम्ही मैदानामध्ये उभे आहे, मैदानामध्ये आम्ही युद्ध लढत आहे, मैदानामध्ये युद्ध लढत असताना गरज असते सैन्य बळाची, गरज असते शस्त्राची आणि सहानुभूतीची गरज नसते। तर सहानुभूती दाखवू नका, अमेरिका आहे नुसतं सहानुभूती दाखवत आहे युक्रेनसोबत अजूनही त्यांनी कोणतं शस्त्र किंवा अस्त्र किंवा कोणतीही सेना जी आहे ते पाठवण्यास अजूनपर्यंतही संमती दिलेली नाही आहे। तसंच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की युक्रेन आणि रशियामध्ये कोणकोणत्या देशांनी, आता मी एक पॉईंट्स घेता की त्यामध्ये युक्रेन आणि रशियापैकी या दोन देशांमध्ये कोणत्या देशाने भारताला मदत केली आहे, कोणकोणत्या प्रकारे भारताने मदत यामध्ये भारताला कोणकोणत्या पॉईंट्सवर UN मध्ये मदत झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की जेव्हा
पोखरण जे आहे तेव्हा म्हणजे राजस्थानमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अणुबॉम्ब परीक्षण आपण केलं होतं, जे अटल बिहारी वाजपेयी यांचे तेव्हा पंतप्रधान होते आणि APJ अब्दुल कलाम सुद्धा यांच्या कार्याखालीच ते जे अणुपरीक्षण आहे ते अणुपरीक्षण आपण केलं होतं. त्या अणुपरीक्षणाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की किती देशाचा आपल्याला विरोध होता, अमेरिकेचा सुद्धा किती भरपूर विरोध असताना सुद्धा आपण ते केला आहे. तर त्याची एक अट होती विद्यार्थी मित्रांनो की ते अणुपरीक्षण जे आहे ते आपण जमिनीवर सुद्धा करू शकत नाही, ते आपण हवेवर सुद्धा करू शकत नाही, ते आपण आकाशात सुद्धा करू, आकाशात, जमिनीवर आणि पाण्यात या 3 ठिकाणी आपण अणुपरीक्षण करू नाही शकत. तर हे 3 गोष्टी वगळता आपल्या सायंटिस्ट लोकांनी म्हणजे आपले APJ अब्दुल कलाम आणि आपले जे पंतप्रधान तेव्हाचे पंतप्रधान आपले पंतप्रधान आपले अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यशैलीमुळे त्यांनी एक विचार संमती केला आणि जे पोखरणचं जे अणुपरीक्षण आहे ते अणुपरीक्षण आपण जमिनीच्या अंदर केलं. म्हणजे किती बुद्धिमान व्यक्तिमत्व जे आहे ते भारताला लाभलेलं आहे हे या किस्स्यामधून तुम्हाला समजते. तर जेव्हा जमिनीच्या अंतरमध्ये आपण ते अणुपरीक्षण केलं, त्या अणुपरीक्षण करत असताना विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा अणुपरीक्षण तर झालं, पण त्यानंतर जेव्हा आपले पंतप्रधान हे समोर आले, देशासमोर आले आणि त्यांनी पूर्णपणे खुलासा केला की आम्ही अणुपरीक्षण केलेलं आहे, तेव्हा अमेरिकेसारख्या भरपूर देशांनी जे आहे ते आपल्या विरोधात नारा उठवला होता की भारतावर बरखास्त करा. आणि त्यामध्ये सर्वात आघाडीवर असणारा देश होता युक्रेन. विद्यार्थी मित्रांनो, तर युक्रेन हा काय म्हणजे याचं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो की युक्रेन काय बोलला होता. तर युक्रेन म्हणे की भारताने ज्या प्रकारे अणुबॉम्ब परीक्षण केलेलं आहे त्यानुसार भारतावर असे कायदे लागू करा की ज्यामुळे भारताला बरखास्त केल्या जाईल आणि भारताला एकटं पाळण्याचं काम जे आहे ती युक्रेन मार्फत स्टेटमेंट शस्त्रपुरवठ्याच्या वेळेस. मग आता युद्धाच्या वेळेस तुम्हाला पाकिस्तानची आवश्यकता न भासता भारताची आवश्यकता कशी भासली हा सुद्धा प्रश्न कुठेतरी तयार होत आहे की तुम्ही एक वेळ पाकिस्तानच्या बाजूने राहत होते, एक वेळ तुम्ही चायनाच्या बाजूने राहत होते, एक वेळ तुम्ही भारतावर दबाव आणण्याच्या परिस्थितीवर तुम्ही विचार करत होते, मात्र आता कुठेतरी तुम्हाला वाटतंय की भारताने आपली साथ द्यावी. तर ही साथ कशासाठी, भारताने कशासाठी तुम्हाला साथ द्यावी, का तुम्ही कोणत्या मुद्द्यावर भारतासोबत उभे राहिले किंवा कोणत्या मुद्द्यावर तुम्ही भारतासोबत राहिले. मात्र इतकं असताना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो की रशियाचं जरी युक्रेनने भारतात साथ दिली नाही तरी माझ्या अनुभवानुसार सुद्धा तरी आपण म्हटल्यापेक्षा रशियाचा एक जो पॉईंट चुकला आहे की रशियाने काय केला विद्यार्थी मित्रांनो, रशियाने जे सैन्य दल आहे त्या सैन्य दलावर कारवाईच नाही, त्यांच्यावर तर कारवाई केलीच, मात्र तिथं जी जनता आहे त्या जनतेवर सुद्धा कारवाई केली. तुम्ही कशा प्रकारे बघू शकता की रशियाने तहस-नहस पूर्ण क्यू जे सिटी आहे ते क्यू सिटी पूर्णपणे तहस-नहस करण्याचं काम सुद्धा रशियाने केलं. हे सुद्धा कुठेतरी चुकीचा मानव जातीच्या हे विरोधात आहे. त्यामुळे रशियाने सुद्धा हा विचार करावा की त्यातील लोकांचा त्यामध्ये काही रोल नाही आहे, लोकांमध्ये काहीही भावना दुखावतील किंवा लोकांच्या नुकसान होतील अशी कोणतीही जे प्रहार रशियाने करू नये. शांतप्रिय वातावरणाने रशियाने किंवा मुद्दा सॉल्व्ह करावा किंवा तुम्ही जे आर्मी आहे त्या आर्मीच्या विरोधात लढा. तुम्ही कशा लोकांना त्रास त्यामधून होईल, लोकांमध्ये त्यांचे प्राण जातील असा कोणताही तुम्ही अपघात करू नका. तसेच मित्रांनो एक सुद्धा लक्षात ठेवा की युक्रेन सुद्धा यामध्ये काही कमी नाही. युक्रेनचे लोक सुद्धा तुम्ही पाहिले की त्यांनी पेट्रोलपासून बॉम्ब सुद्धा तयार करून लावले, पेट्रोल बॉम्ब तयार करून लावले, ते रशियावर फेकून लावले. तर म्हणजे मानसिकता तुम्ही बघा कशी मानसिकता त्या लोकांची कशी होऊन गेली की युक्रेनचे लोक जे आहेत ते उसाक देश आहे त्यांना सुद्धा, परंतु कधीपर्यंत ते रशियाशी लढतील हो, कारण की रशियाला त्या युक्रेनच्या लोकांना सुद्धा माहिती आहे की रशिया किती पॉवरफुल आहे, रशिया कशा प्रकारे आपल्याला जे आहे ते दहस-नहस करून टाकील. त्यामुळे मित्रांनो की जे युक्रेन आहे ते युक्रेन कुठेतरी आता रशियाच्या पुढे हात ठेवायसाठी नतमस्तक व्हायचं सुद्धा तयार आहे आणि चर्चेच्या मार्गाला सुद्धा तयार आहे. मात्र रशिया कुठंही अजूनही चर्चेच्या बाबतीत चर्चेच्या मुद्द्यात सहमती दाखवायच्या कुठेही चर्चेवर नाही आहे. आता हे पूर्णपणे विश्लेषण झालं. या विश्लेषण होत असताना की पूर्णपणे विश्लेषण झालं, आता या विश्लेषणामधून शिकायचं काय, तर हा मेन पॉईंट आहे ज्याला आपण कॅल्क्युलेशन म्हणतो किंवा कशा प्रकारे केलं काय केलं आपण हा व्हिडिओ तर बनवला. या व्हिडिओमध्ये शिकायचं काय सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर महत्त्वाचा पॉईंट असा आहे विद्यार्थी मित्रांनो की पहिली गोष्ट की भारतामध्ये जेवढी जनता आहे त्यांना एक शिकायचं आहे की भारत कोणताही देश असो त्या देशाच्या सीमा ज्या आहे त्या सीमा पक्क्या पाहिजे. दुसरे पॉईंट्स की त्या देशातील जनता एकमत पाहिजे. आता तुम्ही बघू शकता की युक्रेनची जे सैन्य शक्ती आहे ते सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे, ती काही वीक नाही आहे. मात्र युक्रेनची एवढी सैन्यशक्ती स्ट्रॉंग असून सुद्धा काही फायदा झाला नाही आहे, कारण देश खंबीर नाही आहे. देश जर खंबीर असतात हो तर आज कुठेही तरी त्यांना पराभवाची जी भावना आहे ते पराभवाची भावना त्यांना पत्करायला लागली नसती. तशीच दुसरी भावना म्हणजे दुसरा एक पॉईंट सांगतो की या युक्रेनने काय चूक केली आहे ते इथं बघा की युक्रेनने जेव्हा अणुबॉम्ब बनवला होता तेव्हा अणुबॉम्ब बनवत असताना विद्यार्थी मित्रांनो की त्यांना जे अमेरिका आहे
तर त्या अमेरिकेने त्यांना फटकार लावली की तुम्ही कशा प्रकारे अणुबॉम्ब बनवला, हा डिस्ट्रॉय करून टाका. त्यामुळे त्या डिस्ट्रॉयच्या आदेशानुसार म्हणजे अमेरिकेचा ऐकून युक्रेननं तो अणुबॉम्ब डिस्ट्रॉय करून टाका. जर हाच जर अणुबॉम्ब जर असता युक्रेनच्या जवळ तर रशियाची सुद्धा एवढी हिंमत झाली नसती. आणि हे जे उपकार आहे APJ अब्दुल कलाम आणि आपले तेव्हाचे पंतप्रधान कोण तर जे BJPचे पंतप्रधान जेव्हा जे होते अटल बिहारी वाजपेयी, तर अटल बिहारी वाजपेयी आणि APJ अब्दुल कलाम यांचे उपकार आहे भारत देशावर की ज्यांनी तेव्हाच्या काळात पुढचा भविष्याचा विचार करून अणुबॉम्ब हा अमेरिकेच्या विरोधात जाऊन भरपूर देशाच्या विरोधात जाऊन बनवला. आणि त्या अणुबॉम्बमुळे आज भारत देशाच्या कोणी नांदी सुद्धा लागत नाही आणि भारत देशाच्या कोणी सुद्धा जवळ सुद्धा युद्धाची भाषा करत नाही. कारण काय तर अणुबॉम्ब आहे, ज्या देशाकडे अणुबॉम्ब आहे त्या देशाच्या कोणी नांदी लागत नाही. मात्र युक्रेनकडे जर अणुबॉम्ब असता तर युक्रेनचाही सुद्धा रशिया एवढा घात करू एअर स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक मार्फत घरात घुसून सुद्धा भारताने मारलेला आहे. त्यामुळे भारताच्या कोणीही जवळ याचे परिणाम सुद्धा करत नाही आहे आणि भारताच्या कोणीही नांदी लागत नाही आहे. एकटा चायना जर सोडला तर बाकीचे देश सुद्धा कोणाची हिंमत होत नाही आहे. का होत नाही आहे? कारण की आपले जे पंतप्रधान आहे पूर्वीचे, म्हणजे इंदिरा गांधी असो, नेहरू असो, अटल बिहारी वाजपेयी असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा मनमोहन सिंग असो, यांनी जो भारतासाठी सशक्त भारत जो आहे भारत तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये भरपूर लोकांचे योगदान आहे. तुम्हाला जसं माहिती आहे की भरपूर असे पंतप्रधान आहे की ज्यांनी देशासाठी आहे ते देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान जे आहे ते योगदान दिलेलं आहे. 7 दिवसापैकी 6 दिवस जेवण करून आणि 7व्या दिवशी जे आहे 7व्या दिवशी उपवास धरायचं काम सुद्धा ज्यावेळेस भारतामध्ये गव्हाची परिस्थिती जी आहे ते अमेरिकेने सांगितलं होतं की आम्ही गहू देणार नाही, त्यावेळेस सुद्धा असे पंतप्रधान होऊन गेले लाल बहादूर शास्त्री की ज्यांनी सांगितलं की 6 दिवस जे आहे ते 6 दिवस जेवण करा आणि 1 दिवस देशासाठी उपवास ठेवा. त्या जनतेने सुद्धा उपवास ठेवला. असे पंतप्रधान सुद्धा या देशाला लाभून गेले. त्यांचंही कुठं योगदान जे आहे ते भारतासाठी राहणार आहे. आणि APJ अब्दुल कलामचं जे योगदान जे आहे ते योगदान भरपूर मोठं योगदान आहे. एका साईडला जर सगळे पंतप्रधान ठेवले आणि एका साईडला जर अब्दुल कलाम ठेवले तर मला तरी वाटते की तराजू जे आहे ते अब्दुल कलामकडे जास्त वळणार आहे. कारण की योग्य जे भविष्याचा विचार करून ज्यांनी आपल्या देशासाठी जे आहे की स्वतःचा लग्नाचा सुद्धा त्याग केला, तर असे जे पंतप्रधान असे जे राष्ट्रपती देशासाठी होऊन गेले ते राष्ट्रपती म्हणजे APJ अब्दुल कलाम आहे. आणि त्यांच्यामुळे जो आता आपला भारत आज सशक्त झालेला आहे. तर अशाच भारतासाठी नवभारतासाठी आणि युवकासाठी किंवा नव सैनिकासाठी आपण सशक्तपणे एका मुद्द्यावर इंटरनॅशनल मुद्दा कोणता असो त्या मुद्द्यावर आपलं उभं राहणं हे काम आहे. आणि त्या मुद्द्याच्या मार्फत आपल्याला सर्व जे आहे पाठिंबा आपल्या सरकारला असो किंवा चांगल्या नीतीला आपल्याला पाठिंबा द्यायचा, खराब नीतीला विरोध सुद्धा करायचा आहे. त्यामध्ये काही आपल्या दुय्यम भावनांनी खराब नीतीला सुद्धा विरोध करायचा आहे. मात्र तो विरोध हा फक्त आपल्या देशापुरता मर्यादित राहिला पाहिजे. जर तो जो विरोध जो आहे जर कोणी इतर आंतरराष्ट्रीय कंट्रीमध्ये नेत असेल तर त्या विरोधात सुद्धा आपली भावना जी आहे ते भावना व्यक्त झाली पाहिजे. मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला समजलं असेल की पॉवरफुल कोण आहे, रशिया का अटॅक करत आहे ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल की युक्रेनवर का अटॅक होत आहे. त्यानंतर पुतीन कोण आहे, पुतीनच्या बॅकबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर युक्रेन कशा प्रकारे युक्रेनने भारताच्या विरोधात UN मध्ये कसा आवाज उठवला होता हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि या सर्व युद्धामधून आणि या सर्व परिस्थितीमधून भारताच्या जनतेला काय शिकायचं आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या मार्फत सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला, 20 मिनिटाचा व्हिडिओ झाला, 21 मिनिटा व्हिडिओ झाला. मात्र या व्हिडिओच्या मार्फत आपल्या भारताच्या जनतेला, विद्यार्थ्यांना आणि सशक्त हिंदुस्थानाची एक प्रेरणा जी आहे ते प्रेरणा घेऊन तयार झालेल्या नवयुवकांना सुद्धा यामधून मार्गदर्शन भेटेल. आणि पुढे जे आहे ते भविष्यामध्ये भारत सुद्धा स्वतंत्र एक जो देश आहे तो बल्लाढ देश अमेरिकासारखा, रशियासारखा, चीनसारखा सुद्धा म्हणून आणि भविष्यामध्ये सुद्धा पॉवरफुल कंट्री म्हणून रशिया इतकाच पॉवरफुल कंट्री म्हणून भारत सुद्धा राहणार आहे. तर मित्रांनो, तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जय हिंद, जय